ट्रेनमध्ये भजन असतात जे आमचे सकाळी जे आपण कामाला जातो तर थोडासा कुठेतरी नामस्मरण व्हावं, कारण की आपल्याला दिवसभराच्या प्रवासामध्ये काय आपल्याला दिनचर्यामध्ये आपल्याला काय वेळ भेटत नाही, परंतु एक कुठेतरी देवापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही ट्रेनमध्ये सर्वजण भजनं करतो. ती जी मुलं आहेत, जी आमचे सगळे मित्रमंडळी आहेत, ती अशीच प्रत्येक ग्रुपमधून एक एक मुलगा ज्याला आवड आहे समाज कार्याची, अशी सर्व मुलं आम्ही एकत्र येऊन एक सैराट मैत्री ग्रुप. सैराट म्हणजे लोक समजतात की सैराट म्हणजे कसं, तुम्ही सैराट व्हा म्हणजे कसं, तुम्ही फक्त प्रेमासाठी सैराट नाही पण मैत्रीसाठी, समाजासाठी. वेळ लागलं पाहिजे, वेळ लागलं पाहिजे, कुठल्या कार्याचं वेळ लागावं म्हणून आम्ही नाव ठेवलं की सैराट म्हणून. तर या सैराटच्या माध्यमातून आम्ही आता हळूहळू छोटं पुढे समाजकार्य काहीतरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आता ते कार्यक्रम केला एक लोकांसाठी. त्यानंतर आता असं आम्हाला समजलं की आपण पण काहीतरी समाजासाठी, आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतंय. आपण या आयुष्यामध्ये आलोय या समाजासाठी, आम्ही समाजाने आपलं घडवलंय, तर आपण समाजाला काहीतरी देणं आहे म्हणून आम्ही त्यासाठी काहीतरी छोटा प्रयत्न म्हणून. खरं तर हा आमचा जो प्रयत्न आहे तो खूप छोटा आहे आणि खरं आहे म्हणजे अविरत. नाव खूप छान आहे, अविरत म्हणजे तुमची अविरत सेवा घडत राहो, या सर्व माता पित्यांच्या चरणी अविरत घडत राहो असे मला वाटतं नाव खूप छान ठेवलंय. आणि याचे तुम्ही सर्व म्हणजे विजय मोहिते दादा आणि अर्चना ताई, खरोखरच या दोघांनी एवढं सुंदर, म्हणजे जेव्हा पांडुरंग विठेवरती उभा राहून जेव्हा पुंडलिकाच्या भेटीला आला तेव्हा पुंडलिक आई वडिलांनी सेवा करत होता, परंतु पुंडलिकाने काय सांगितलं, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुला भेटायला येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, देव सुद्धा त्या विठेवरती उभा राहिला का, तर माझा भक्त हा आई वडिलांची पहिली सेवा करतोय. म्हणजे पहिलं प्राधान्य काय आहे, तर आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी. तर मला वाटतं तुम्ही आज एवढे माता पिता यांचे तुम्ही आज म्हणजे पुत्र झालात आणि इतके माता पिता तुम्हाला लाभले, तर कारण वाटतं पांडुरंग काय अखंड वैकुंठ मला वाटतं तुमच्या कुठेतरी पायाची तुमच्यापर्यंत नक्कीच येईल असं मला वाटतं. आणि तुमच्या एवढंच प्रार्थना करतो की तुमच्याकडून अशीच दीर्घायुष्य सेवा घडत राहो, तुम्हाला देखील दोन्ही उभं आहे त्यांना, तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं निरोगी आयुष्य लाभो. कारण की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर आपल्यासाठी आपण स्वतः असतो, आणि तुम्ही स्वतःसाठी करत असताना देखील इतरांसाठी झटताय, हे खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. आम्ही जे कार्य करतो खूप छोटे आहे, परंतु एवढी ईश्वराची प्रार्थना करून की अजूनही आमच्याकडून काहीतरी घडत राहो, तुमच्याकडून आम्हाला काहीतरी प्रेरणा मिळो, या अविरत आश्रमाकडून प्रेरणा मिळो, विजय दादा अर्चना ताई यांच्याकडून आम्हाला काहीतरी प्रेरणा मिळो. आणि आमची सेवा खरं तर आम्ही भजन मंदिरात करतो, मठामध्ये करतो, रावळी देव आपण फक्त बघतो, तो मूर्तीमध्ये असतो, परंतु आपल्याला तो भेटेल की नाही माहिती नाही. परंतु आज या आश्रमामध्ये आल्यानंतर असं वाटलं की खरी स्वामी समर्थ भेटले, आनंद झाले. खरं तर आम्हाला असं वाटलं की स्वामी समर्थाने सांगून ठेवलंय की तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांसाठी मी आहे. स्वामी समर्थाने देखील लोकांसाठी आयुष्य झिजवलं. तर मला वाटतं कुठेतरी आमची ही जी मुलं आहेत, आम्ही सगळे मित्रमंडळ, सैराट आमचा ग्रुप, सैराट मैत्री ग्रुप, बोलतात दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, तसं कुठेतरी आमचं दुःख देखील मला वाटतं या आश्रमामध्ये आल्यानंतर कुठेतरी थोडंसं कमी होईल. आणि अशीच आम्हाला देखील अशीच बुद्धी आणि यश मिळवून दे की आम्ही पण कुठेतरी थोडंसं समाजकार्य करण्यासाठी पुढे येऊ. आणि अशी तुमच्यासारखी सेवा, विजयदादासारखी सेवा, अर्चना ताईसारखी सेवा, या कुटुंबाची सेवा आम्हाला देखील कुठेतरी लाभो. आमच्याकडून काही चुकलं असेल, आमच्याकडून अजून काही करण्यासारखं असेल तर आम्हाला नक्की सांगा ताई, दादा, आम्ही जेवढं होईल तेवढं नक्की प्रयत्न करू. आणि या सर्व माता पित्यांना मला साष्टांग धन्यवाद. रामकृष्ण हरी. खूप आभार तुमचे पण. म्हणजे मी अपेक्षा केली नव्हती, त्याहून एकदम छान तुम्ही भजन आणि खूप मस्त, म्हणजे मंत्रमुग्ध झालो आम्ही. आणि स्वामींचे तर आम्ही सगळे भक्त आहोत. आमचं हे म्हणजे मठासारखंच आहे म्हणजे. आणि हे एक कुटुंब आहे, हे फक्त वृद्धाश्रम नाहीये, तर हे वृद्धाश्रमानंतर जी चाइल्डहुड असतं ते आहे, बालावस्था, वृद्धावस्थेनंतर ही पुन्हा बालावस्था आहे. म्हणजे ते फक्त ते इतरांच्या आईवडील, आमचे स्वतःचे पण आईवडील आहेत. म्हणजे खरोखर पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करतो, जसं तू त्या पुंडलीसाठी उभा राहिलास विठेवरती, तुमच्या दोघांसाठी देखील त्यांची सेवा करत असताना असाच उभा राहा तुमच्या पाठीशी. आणि हे आई वडील पण आमचे एवढे कॉपरेटिव्ह आहेत ना की आम्हाला मुलांसारखं सांभाळतात. हे सगळे खूप आम्हाला म्हणजे प्रेम पण देतात. म्हणजे एका आई वडिलांचं आम्हाला एवढ्यांचं प्रेम मिळतं, म्हणजे आम्ही खरंच भाग्यवान समजतो. आजच्या जगामध्ये आपण आपल्या स्वतःच्या आई वडिलांची सेवा करायला कुठेतरी अपुरे पडतो, परंतु तुम्ही स्वतःच्या आई वडिलांबरोबर इतर आई वडिलांची देखील सेवा करताय, निस्वार्थ सेवा करताय. खरंच म्हणजे स्वामी समर्थ एका वटवृक्षातून आले होते आणि हा वटवृक्ष तुमचा आहे ना म्हणजे पूर्ण भरलेला आहे. आणि मला वाटतं स्वामी समर्थ कुठेतरी नक्कीच वास करत असतील, या हवेमध्ये त्यांचं कुठेतरी ऋण असेल, कुठेतरी तुम्हाला भाग्य लाभेल. एवढीच प्रार्थना करतो, तुम्हाला दीर्घायुष्य आणि सुखी आणि निरोगी आयुष्य लाभो, एवढंच स्वामींमध्ये प्रार्थना करतो.
धन्यवाद. मी थोडं काहीतरी हा, बोला बोला. सवय नाही आहे पण बोलतो. पण कसं आहे ना, तुमचा सैराट ग्रुप म्हणजे नावातच तो भारी आहे. प्रश्न आहे ना, आता तुम्ही म्हणण्यापेक्षा ते लोक सैराटला वेगळ्या रूपाने ॲक्च्युअली मॅटर तुम्ही आलात, तुमची स्वामीनी तुम्हाला सद्बुद्धी दिली. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली मला आवडतं भजनाचे, माझ्या खूप वेळ आहे मला, पण मी बघत असतो युट्यूबवर रील नाही करता येत होतं कधी कधी. पण आता आलात हे बोली करणार तू म्हटलं बरं झालं. तुला कुठं मला त्या कोपऱ्यात एक थोडं असं आपलं ते बालपण जागृत असताना ते मेला करायचं होतं, मला डान्स पण करायचा होता भजनावर, पण ते नाही झालं पॉसिबल थोडं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण तो व्यवस्थित प्लॅन करू. आणि तुम्ही ह्या वस्तू दिल्या ह्या गरजेपोटी आहेत, पण हे देण्यामागे तुमची जी मनात इच्छा आली ना ती आमच्यासाठी महत्वाची आहे. ही तुम्ही जे आपुलकीने आणलं, सगळ्यांना खाऊ घातलं, तो भाव महत्वाचा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही नेहमी जपतो, तो आम्ही प्रयत्न करत जपतो. म्हणजे तर मी काय मोठा नाही, पण प्रयत्न करतो. स्वामींच्या कृपेने म्हणा किंवा अर्चना आहे, फिलोमेना आंटी आहे, मंदाजी आहे, गुरी बाबा आहेत, माझी आई आहे, माडे काका आमचे स्वामी भक्त आहेत. ते प्रश्न तुम्ही वरती एकदा बघा तुम्ही, कारण ते न्यू त्यांचा जप चालू असतो. म्हणजे आम्ही कसं आहे ना, आम्ही कसं असतं ना, आम्ही बंधनात नाही ठेवलं. आणि प्रत्येकाचे वेगळे विषय प्रत्येकाचे. तुमच्यामुळे कुठेतरी ती स्वामींची कुठेतरी वास सगळीकडे मला वाटतं कुठे पसरते, सहवास पसरतो सगळीकडे. कसं आहे ना, म्हणजे बरं वाटलं. थँक्यू, धन्यवाद. अजूनही आम्ही म्हणजे जर येता जे आम्हाला काही अजून करता आलं, आम्ही पुढे भविष्यामध्ये अजूनही आम्ही अजून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आमच्या ट्रेनमधली जी इतर भजन मंडळ आहेत त्यांना तुमचे हा कन्सेप्ट, तुमचं हे आश्रमाबद्दल सांगू. आणि जेवढं होईल ना तेवढं आम्ही म्हणजे म्हटलं ना ही सेवा, आणि कुठेतरी आम्हाला छोटंसं पुण्य मिळालं ना तर बरं होईल, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तुमचे खरं परत धन्यवाद व्यक्त करतो. आम्हाला सैराट ग्रुपला, सैराट मैत्रीला जो आदरपूर्वक सत्कार आणि आम्हाला मान सन्मान दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.